हार्दिक स्पोर्टच्या संघनायकावर आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचे. हार्दिक स्पोर्ट सिंधुदुर्ग बॉयज विरुद्ध स्टार 11 मसुरे, दोन बलाढ्य संघ. सुरुवात बघा कशा पद्धतीने झाली. पहिलो गडी बाद होता, दुसरं गेलेलो फलंदाज डावकऱ्या शैलीचो अभय नावाचा फलंदाज, सलामीचा षटक घेऊन दिलेलो गोलंदाज गणेशाने मात्र विकेट घेऊन श्री गणेश गेलो आपल्या गोलंदाजीत. नक्कीच रोमांच वाढता. संध्याकाळी क्षेत्रात वेळ कमी नाही. सामनो अजून सुद्धा सेमीफायनलचा सामनो बाकी होऊच. 2 षटकांचे चालू झालेले सामने. हीच आपली एक कमतरता उणीवा का आपल्याला वेळ कमी भेटतात. दोनच दिवस भेटेल. 2 दिवसात एवढे 32 संघ आपण खेळवतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सगळं आयोजन व्यवस्थित करूचं लागतं. त्याच्यासाठी खूप वाटाघाटी करूचे लागतं. धावचीची संधी तयार झाली होती पण मात्र डोळे बंद करून राहिलो तो स्वतः गोलंदाज. बरोच वेळ फलंदाज धावन पॉपिंग क्रीज मध्ये येईपर्यंत बरोच लांबच होतो प्रवास होतो. बरीच संधी होती गोलंदाजाकडे पण काहीतरी भरकाटलेलो गोलंदाज आहे. मात्र एक संधी तयार झाली धावचीची. या संधीचा मात्र सोना करू गेला नाही. धावसंख्या झाली आहे. पहिला षटक चालू व्हा. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. हो सुद्धा चेंडू निर्धाव जाता. बघा काय आग खाऊन इंगळे वाकणारी गोलंदाजी. पहिला षटक करताना गोलंदाज गणेश नावाचो डावकऱ्या शैलीच्या फलंदाज. थोडीशी वाऱ्याचं सुद्धा मगाशी अडचण होतो पण आता हे अडसर सुद्धा दूर झालो कारण वारं बऱ्याच प्रकारे थंड जाऊन पडलो. एक मोठे फटके बाजी आता डावकऱ्या शैलीचा फलंदाज सुद्धा करू शकता. आता मात्र बॉल काने फुल्ला गाठपडाक चेंडू जाऊन पडता कांड्याच्या पहिल्या डेसल्या कवा त्याच्या मुळ्यात एक मोठं फटको मोठं षटकार. अशाच फटक्यांची गरज आहे कारण सामना फक्त 12 चेंडूंचो. एका डझनात किती धावसंख्या जवळ करू शकतात हे दोन्ही फलंदाज. अभय आणि गुरुदेव अरबच्या बॅटमधून एक मोठं फटको आता बुक मिळालो. गणेशच्या पाठीर आडीओळ सुद्धा उठता नाकार मुटको मारलो जाता पण असेच मुटके आणखी कमाकम 2-3 मारूचे लागतले. मगाचा सामना सुद्धा बघा का रंगतदार झालो. शेवटच्या सामन्यात पहिल्या सामन्याचं मगाच्या सामन्याचं खरं टर्निंग पॉईंट खायचं असत तर पहिल्या षटकाची कमी धावसंख्या ठेवली गेली त्याचाच परिणाम सांगा भोगूचो लागलो. हो सुद्धा चेंडू 1 बाउन्स पद्धतीन गडग्याक जाऊन आदळता. बॅक टू बॅक दुसरं चौकार पहिलं षटकार त्याच्यानंतर आता चौकार. काय फलंदाजी होता अभय नावाच्या फलंदाजी. दुहेरी जाऊन धावसंख्या पोचता ती म्हणजे 12. 1 डझनाची धावसंख्याचा आकडो स्कोर बुक होते आमचे तानाजी शर्मा सांगतात ती 1 डझन अशी धावसंख्या. मगाशी सामन्याची आठवण करून देत होते का सामना सुरुवात झाली. पहिल्या षटक ज्या कमी धावसंख्येचा झाला त्याचा परिणाम शेवटच्या षटकात दिसून पण शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती प्रकाश परडकर नावाचा तुफान या मैदानात संध्याकाळच्या सत्रात बघू गावला पण एक धावबादच्या स्वरूपात प्रकाश पराडकर बाद झालोय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पुन्हा धावचीची संधी पण खराब क्षेत्ररक्षण आणि खराब फेक. बघता वडे आणि मागता भजी अशी फेक बोवली गोलंदाजासाठी ही म्हण लागू जात पण क्षेत्ररक्षण सुद्धा थोडंसं फंबल जाता. नक्की धावबाद सुद्धा झालो असतं पण एक खराब फेक जाता. चांगली फेक झाली असते तर त्या गतीत दुसऱ्या धावेसाठी धाव होतो त्याच गतीत डगाउटमध्ये धावत यायचा लागला असता पण सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये धावसंख्या झाली ती 14 असो आकडो स्कोर बुक ती तयार झालो. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली या 1 गडी बाद 14. शेवटचे 6 चेंडू अर्ध्या डझनाचा खेळ शिल्लक. धावसंख्या 14 शेवटच्या 6 चेंडूत आणखी जर 14 धावसंख्या जवळ झाली तर 28 अशी एक मोठी धावसंख्या तयार होऊ शकता आणि एक आव्हानात्मक स्कोर बना शकता. दुसरं गोलंदाज सुद्धा गणेश खोत पुन्हा एकदा सज्ज होता. दुसरा षटक आपल्या संघासाठी जोखमीचा आणि महत्वाचा षटक. शेवटचा षटक शेवटचे 6 चेंडू शिल्लक. फलंदाजीसाठी सज्ज तो गुरुदेव नावाचा फलंदाज. उजव्या एसटीच्या बाहेर शपल झालो असा क्षेत्र सुरू करल्यात. फाईन लेगच्या क्षेत्रात लॉंग लेगच्या क्षेत्रात चेंडू सीमा पार चौकाराची खुणेता मेन पंच दाखवतात. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे आणि फटकेबाजी बघू मजा सुद्धा येतात दर्शकांका सुद्धा. धावसंख्या झाली 18. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूचा खेळ पुरो झाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक अजून सेमीफायनलचा सामना बघूचो. हा तांबूस लगाक सुरुवात झाली. तांबूस लागता म्हणजे अशा टायमाक आपली बांधव आपली जाळी दर्यात उतरतात आणि माशांका जाळी दिसताना जेव्हा तांबूस लगाक जाता आणि आपल्या मैदानात सुद्धा तशाच व्यवस्था होऊ शकता कारण आता गोलंदाजांका फलंदाजांका चेंडू दिसायचे नाही. गोलंदाजांचे थोडक्यात माशासारखीच अवस्था होती आता सगळ्या खेळाडूंची. ह्याच्यासाठी आपण वेळेचं भान ठेवचं असतं. आम्ही सकाळपासून सांगित असतो की सामना लवकर चालू करा, जरा जास्त टीम मीटिंग घेऊ नको, परिणाम तुमका झोगूचे लागतले. मंडळ फक्त आपले सामने पुरे करून घेताला आणि खेळाचा तुमका लागताला या अर्धवट उजेडात. धावसंख्या झाले 19. शेवटचा षटक चालू. हाणामारीचा षटकातलं पुढचं चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश समोर डावकर शैलीचं फलंदाज
स्लोअर गतीचं चेंडू, मोठं फटकं खेळायचं, धावचीची संधी तयार होता पण सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. जर सुगेष्टीचं येत घेतलं असतं कदाचित धावबाद झालं असतं, पण चेंडू मात्र निर्धाव म्हणून हे काउंट केलं जातं आणि एका निर्धाव चेंडू घ्या 2 षटकाच्या खेळात खूप महत्व दिला जाता. धावसंख्या थेस थांबा या चेंडू खेळ पुरं झालं तर 19 अशी धावसंख्या. 1:25-30 गाठूची असतात तर मोठे फटके खेळायचे लागतले, बॉलाची लिंबा करूची लागतील, लांबचा प्रवास करूचो लागतो. पुन्हा एकदा फटको फसता चेंडूच्या खाली यष्टीरक्षक मात्र एक जुनो जाणतो खेळाडू, अनुभवी खेळाडू, कसली चूक होणार नाही आणि चांगल्या पद्धतीचा झेल पकडला जाता. अजून एक धक्का बसता, अजून एक मोठो मासो गळाक लागता असं म्हणा हरकत नाही, पण आता कोण आणि कसं गळाक लागलं हे का महत्व नाही, आता फक्त धावसंख्येकडे लक्ष देऊचो लागत. चांगली फलंदाजी, एक षटकार एक चौकार ज्याच्या बॅट बसून बुगवलं असं अभय मात्र आता डगआउटचं रस धरता. वैयक्तिक 14 धावांची खेळी साकल्यानंतर मोजकेच शेवटचे चेंडू शिल्लक नवोदित जाणारो फलंदाज अभयची जागा घेऊ. आबा कामत हे नाव एकदम मोठं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आबा कामत आणि आपलं नाव किती मोठं आहे. शेवटचे जे मोजके चेंडू शिल्लक रवलेत आपल्या वाट्यासाठी रवलेले 2 चेंडूवरती हिरो होची संधी. अजून या नावाक आणखी एक मोहर उमटवची संधी आती म्हणजे आबा कामतसाठी. शेवटचे 2 चेंडूचो मानकरी 2 चेंडू ज्याच्या वाट्यागत. आतापर्यंत या षटकात फक्त 5 धावा खर्च करता म्हणजे गणेश खोत. काय गोलंदाजी करता बघा. शेवटचा जोखमीचा षटक असताना दबाव असता पण कसलोच दबाव दिसणार नाही. जरी एक चौकार या षटकात बुक गावलो तरी सुद्धा फक्त 5 अशी धावसंख्या खर्च करता, पण अजून शेवट आबा कामत सुद्धा या चेंडूवरती फसता आणि चेंडू सुद्धा निर्धाव होता का एक चोरटी धाव घेऊची प्रयत्न होतो आणि धावबाच्या स्वरूपात आबा कामतची आत्महत्या बघू गावली आपणा संध्याकाळच्या 1 सत्रात. पटापट चल, पटापट चल, पटापट जा 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 जा. शेवटचा चेंडू शिल्लक. या शेवटच्या चेंडूवरती किती धावसंख्या का धावसंख्येचा आकडो बघशाल तर बघा बरोच वेळ झालो थयच थांबना ती म्हणजे 19. हे शेवटचं चेंडू उडलो तर कावळणी, बुडालो तर बेडू, खटक्यार बॉट आणि जाग्यावर उपडी शेवटचं एक चेंडू संघाचा पावशतक तयार करू शकता का. धावसंख्या झाली 19. शेवटचं एकच चेंडू शिल्लक. गेलेलो फलंदाज या शेवटच्या चेंडूचं मानकरी. मोठं फटकं खेळायचं होतो मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू होता. एक धावपुरी गेली, दुसऱ्या धावेसाठी पावला वळतं, दुसरी धावपुरी होता काय. सहज आणि सोप्या पद्धतीने 2 धावा सुद्धा पुरे केले आणि 21 धावसंख्येचं नैवेद्य तयार करून ठेवलं. तो म्हणजे सिंधुदुर्ग बॉईज संघाने विजयाचा डबल दुर्येचो आकडो पुरो करूचो लागत. स्टार 11 मसुरे संघात 22 धावांचा पाठलाग करूचो. 12 चेंडू आणि 22 धावा. काय घडताना काय बिघडता येणाऱ्या 12 चेंडूवरती समजताला, पण आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करूची लागा. चांगले गोलंदाज सिंधुदुर्ग बॉईज संघात, पण आता आपली गोलंदाजी तुझे 2 फलंदाज कोणते बाबा रेडी कर. हा तर लवकर लवकर आपली रापण लावून घेऊची. हा क्षेत्ररक्षण सजवून घेऊचा विनंती करता आपण सेमीफायनलचा सामना होऊचो. बॉल दी, बॉल दी, बॉल दी, बॉल दी. कोकण पॅकर संघ कर्णधार आपण टॉस्क बॉक्स पाशी होता. कोकण पॅकर संघ कर्णधार बॉल असा तो बॉल टाक, तो बॉल टाकडे, तो बॉल टाक. चल लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा लवकर. 22 धावांचा पाठलाग करूचा. 12 चेंडूत 22 धावांची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 यशस्वी 6व्या वर्ष एक दर्जेदार आयोजन बघू मिळत आपल्या माध्यमातून. आजचं स्पर्धेचं पहिलं दिवस आणि शेवटसून दुसरं चालू असलेलो सामना स्टार 11 मसुरे विरुद्ध सिंधुदुर्ग बॉईज. सलामीची फलंदाजी करताना सिंधुदुर्ग बॉईज संघात पहिल्या 12 चेंडूत 21 धावसंख्या जवळ केली. 22 धावसंख्येचा उद्दिष्ट समोर ठेवला होता स्टार 11 मसुरे संघासमोर. कशा पद्धतीने धावसंख्येचा आव्हान पुरा केला जाता. येणाऱ्या 12 चेंडू सलामीचा षटक घेऊन नक्कीच फलंदाजीत अपयश ठरलेलो, मात्र गोलंदाजीत नक्कीच पटापट सुरुवात करा बरं. काळोख पडलो तो खेळतात खेच्यात. पहिला षटक हाताळताना मानस सारंग एक युवा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या श्रीरामवाडी गावातलं मानस सारंग एक उदयनमुख खेळाडू. 12 चेंडू आणि 22 धावा.
पहिल्या षटकातलो पहिलो श्री गणेश करणारो चेंडू घेऊन मानस सारंग समोर फलंदाज डावकर शैलीतलो मंगेश. मानस आणि मंगेश M+M इज इक्वल टू काय? चालू करून घ्या पटापट बेगिना. सांज झाली आहे, घराकडे जाऊचा बायले वाट बघतात लोकांचे. सुरुवात होत अशी वेगवान जाणवतो चेंडू स्वतःच्या फॉलो चांगला क्षेत्ररक्षण मानसच्या माध्यमातून. मी बोललो ते M+M इज इक्वल टू चांगला क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो होत मानस सारंगचा. 12 चेंडू 22 धावा. पहिलो चेंडू निर्धाव जाता, दबाव वाढत जातो फलंदाजा डावकऱ्या शैलीचा फलंदाज मंगेश. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. पुढचं चेंडू घेऊन मानस सारंग. पहिलो चेंडू निर्धाव जाता, आता मात्र एक ब्लॉकल पद्धती चेंडू खणून काढलेला फटको. एकच धाव खर्च होता, धावचीची संधी तयार झाली होती पण थोडंसं फंबल गावता क्षेत्ररक्षकाचो. संघाचा खाता खोलला जाता एकेरी धावेनिशी. धावसंख्या झाली एक चेंडू झालो. चेंडूचं खेळ पुरं झालं. 2 शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडूत 21 धावसंख्या पुरी करूची लागात. थोडासा अडचणीचा होऊ शकता लेफ्टी राईटीचा कॉम्बिनेशन. क्षेत्ररक्षण नक्कीच बदलूचा लागताला कर्णधाराक सुद्धा. पुन्हा एकदा एक वेगळा स्वार होणारी गोलंदाजी मानसच्या माध्यमातून आखाऊन इंगळे वखना काय असता याचा मात्र प्रात्यक्षिक मानस सारंग दाखवता. पहिले 3 चेंडूचं खेळ पुरं झालं, फक्त एकच धावा खर्च करता आपल्या संघासाठी. तो म्हणजे मानस सारंग नावाचं एक नवोदित खेळाडू. आणि माझ्या स्वतःच्या गावचं माका सुद्धा अभिमान मानस सारंग बद्दल. पुढचं चेंडू पुन्हा एकदा मानस सारंग समोर फलत जाता पॉईंटच्या क्षेत्रात. 2 क्षेत्ररक्षक. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलं जाता. अजून एक धाव संघाच्या खात्यात जमा झाली. 4 चेंडूंचा खेळ पुरं झालं. सांघिक धावसंख्या झाली या 22 धावांचा पाठलाग करताना काय कमालीची गोलंदाजी करता. एक नवोदित असून सुद्धा असं लागतं की बरेच वर्ष क्रिकेट खेळताना अनुभव आपल्या गोलंदाजी दाखवून देता. अशी त्याची गोलंदाजी बघल्यानंतर निदर्शनास येता. पुन्हा एकदा परस पुढे सरसावलेलो स्टेप आउट जाऊ फटको खेळायचा होतो. पंचांकडे दाद मागता उसळी घेणाऱ्या चेंडूसाठी नो साठी, पण पंच मात्र आपल्या निर्णयावर कायम राहिलेत. एक चांगलो चेंडू निर्धाव चेंडू म्हणून काउंट केलो जाता. काय गोलंदाजी करता. या गोलंदाजीसाठी नक्कीच एकदा टाळी वाजव हरकत नाही मानस सारंगच्या गोलंदाजीसाठी. कारण ऐन वेळा जेव्हा संघ थोडंसं अडचण होतो 22 धावांचा पाठलाग करता मसुरे संघ अशा गोलंदाजी करणं थोडासा कठीण असता. आता मात्र थोडंसं भरकटता डावेष्टीच्या बाहेर टप्पो डावेष्टीच्या बाहेर टप्पो गोलवड आणि सोयरची दंड दाखवतात पंच. जरा साईडला. आता मात्र कारण जोडता चेंडू होते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून कसला चूक होणार नाही. पहिला कलाम लागला तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती गडी गारद केलं जातं. ह्याच्या अगोदरचं व्हाईट चेंडू पुन्हा किती महाग पडा शकतो. तो मंगेश नावाचा एक कलाम लागला जाता. आणि धावसंख्येचा विचार करशाल तर पहिल्या षटकाचा खेळ पुरं झालो. सांघिक धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 3. याच्या अगोदरचा सामना जर विचार करशाल तर तो सामना सुद्धा असंच झालं होतं. पहिल्या षटकात फक्त 2 धावा जवळ झाले होते. ह्या सामन्याचा विचार करशाल तर पहिल्या षटकाचा खेळ पुरं झालो. धावसंख्या जवळ झाली ती म्हणजे 3. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रवलता 19. शेवटचे 6 चेंडू शिल्लक म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जवळजवळ 3 धावेची सरासरी ठेवची लागत. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 6व्या पर्व स्पर्धेचा पहिलो दिवस आणि आजच्या दिवसातलं शेवटसून दुसरं सामनो. शेवटचं सामना करत आपल्याकडे वेळ कमी आहे. नक्कीच आयोजक आठवण करून देतात सामना होतो नाही कारण आपल्याकडे तेवढं पुरेसं प्रकाश होत नाही. सूर्यनारायण कधीच मावळ तिकडे जाऊन समुद्राच्या भेटीत गेलो आणि आपल्याकडे वेळेचा अभाव सुद्धा तयार झालो. आता म्हणजे शेवटचे आजच्या दिवसातले शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूत 19 धावसंख्येची गरज आहे. एकूण लक्ष पुरा करूचा म्हणजे 22 धावसंख्या झाली आहे 3. 6 चेंडू 19 धावा. दुसऱ्या षटकातला पहिलो चेंडू एक स्लोअर गतीचा राखणारा चेंडू. पहिलो चेंडूवरती एक फटक्यावरती एकच धाव खर्च. दुसऱ्या प्रयत्न फक्त प्रयत्नच म्हणून राहिलो. पहिल्या चेंडूवरती सुद्धा एकच धाव खर्च होता. धावसंख्या झाली आहे 4. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावा. 18 आकडो. चेज मास्टर विराट कोहली रन मशीन. विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक 18 आणि त्यांच्या जर्सी क्रमांक 18 जर पुरो केलो गेलो तर विजयास गवसणी घालू शकतात तो म्हणजे मसुरे संघ. पण मात्र शेवटचे 5 चेंडू 18 धावा.
थोडंसं गडबड होतं एसटी रक्षक पण मात्र चोरटी धाव सुद्धा दोन्ही फलंदाज करतात. धावसंख्येचा आकडो बदललं. धावसंख्या तयार झाली 5. अजून 4 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष्य 17. 4 चेंडू आणि 17 धावा. समोर फलंदाज 4 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा वारंवार गतीत बदल गावताना गवताना हे मात्र हो सुद्धा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी मात्र सुरुवातीक मानस करून गेलो. त्याच्यानंतर आता दुसरं गोलंदाज मीत नावाचं गोलंदाज. घर फिरला काय घराचे वाशे सुद्धा फिरतात असं म्हटलं जाता. सध्या वाशे फिरलेत मसुरे संघाचे. चोरटी धाव घेऊचा प्रयत्न करत पण एकेरी दुहेरी धावाचो आता खेळ कधी सरलो कारण मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतरांना शेवटचा षटक. शेवटच्या षटकातले मोजके चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 6. अजूनही 16 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 2. औपचारिकता म्हणा करत पण क्रिकेटच्या अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. एक खराब चेंडू सुद्धा जर फेकलो गेलो तर सामना बदला शकता. रिव्हर्स स्वीपच्या प्रेमात पडता हो सुद्धा चेंडू निर्धाव जाता. आता मात्र औपचारिकता रवली असा म्हणा हरकत नाही कारण शेवटचं एकच चेंडू शिल्लक आणि विजयाचा मोठा असा लक्ष्य ता म्हणजे 16. 1 चेंडू आणि 16 धावा. आजच्या दिवसातलं क्वार्टर फायनलचा सामना होतो. शेवटचा चेंडू लोअर फुलटात पद्धत चेंडू हो सुद्धा चेंडू सीमा पार झालो नाही आणि सामना पूर्ण होता. सामना विजयी ठरतात तो म्हणजे सिंधुदुर्ग बॉयज आणि उद्या सिंधुदुर्ग बॉयज. आणि आजच्या दिवसात जो होणार होतो सेमीफायनलचा सामना तो उद्या खेळवला जातलो. सिंधुदुर्ग बॉयज विजय संघ कर्णधार. सिंधुदुर्ग बॉयज संघ कर्णधार जरा लवकर येवा. सिंधुदुर्ग बॉयज कर्णधार. हॅलो हॅलो हॅलो. दोन्ही संघाच्या संघनायकाने यावचा आहे सर. आजच्या वेळेचे अभावामुळे वेळ कमी झाल्यामुळे आज जो होणारा सेमीफायनलचा सामना होतो तो उद्या खेळवण्यात येतो आणि उद्या जो सेमीफायनलचा सामना पडतो आजच्या दिवसातलं तो म्हणजे सिंधुदुर्ग बॉयज विरुद्ध कोकण पॅकर्स या दोन्ही संघात उद्या सामना खेळवला जातो. गावकर दादा उद्या पण बसायचा नाही आणला तरी चालत काय हरकत नाही. आणि सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आजच्या दिवसाचा खेळ हे पुरा होता. आजच्या दिवसात समालोचन करणारे